नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुपर सॉफ्ट आणि मस्त असा कलर आलेला आहे मँगो आईस्क्रीमला। जशी आपण बाहेर मार्केटमध्ये विकत आणतो सेम तशीच आज मँगो आईस्क्रीमची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। आता मग रेसिपीला स्टार्ट करूयात। सगळ्यात पहिल्यांदा मँगो आईस्क्रीम करण्यासाठी मी इथे 1.5 कप दूध घेतलेला आहे। तुम्ही कुठलेही दूध घेऊ शकता, गाईचं किंवा म्हशीचं। हे दूध आपण सतत मिक्स करत आता 1.5 कपचं दूध 1 कप दूध करणार आहेत आटून। आता हे याच्यावरची जी साई आहे ती सतत मिक्स करत राहायची। तर आपले 1 कप दूध झालेलं आहे। 10-15 मिनिटांनंतर मी थोडंसं दूध ऑलरेडी काढून घेतलं होतं। त्यामध्ये आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकूया। जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकलं तरी चालेल। आता आपण दूध मिक्स करत थोडं करून कस्टर्ड पावडर टाकायचं आहे, कारण यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि आपल्या दुधामध्ये पण गाठी झाल्या नाही पाहिजे। त्याच्यामुळं सतत मिक्स करत आपण ते कस्टर्ड पावडर यामध्ये टाकलेले आहे। अगदी 5 मिनिटात आपण मोठ्या गॅसवर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असं थिक झालेलं आहे आपलं दूध। आता आपण गॅस ऑफ करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। आता मी इथे मँगो आईस्क्रीमसाठी 2 आंबे घेतलेले आहेत। मी इथे हापूस आंबा घेतलाय, तुम्ही दुसरे कुठले मँगो घेतले तरी चालेल। त्याचा मी गर काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि जे आपले थंड झालेले होतं दूध ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आणि मी यामध्ये अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही फ्रेश क्रीम घेऊ शकता। 1 कप फ्रेश क्रीम आणि अर्धा कप मी साखर घेतलेली आहे, किंवा फ्रेश क्रीमच्या ऐवजी तुम्ही दुधावरची जी साई असते ती पण घेऊ शकता। आता आपण हे मिक्सरमधून काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असं दिसते, एकदम सॉफ्ट असा आपलं मँगो आईस्क्रीम मिक्सरमधून आपण काढलेले आहे। आता आपण ती सेट होण्यासाठी ठेवूया। त्यासाठी मी प्लास्टिकचा एक डब्बा असतो, एक कंटेनर घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। सगळ्यात पहिल्यांदा आईस्क्रीम सेमी सेट करायची आहे, त्यानंतर आपण पुन्हा मिक्सरमधून काढणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 प्लास्टिकचे कागद आहे तो घेतलेला आहे। यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होऊ नये म्हणून ते आपण त्यावरती टॅप करून व्यवस्थित ठेवायचं आणि जे आपला डब्बा आहे त्याचं झाकण लावून हे मी 2 ते 3 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं। आता 2 ते 3 तास झालेले आहेत। मी तुम्हाला आईस्क्रीम ओपन करून दाखवते। हळूवार प्लास्टिक काढायचं, तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे। आणि ही आईस्क्रीम आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा फिरून घेऊयात, म्हणजे त्यामध्ये जमा झालेले आईस क्रिस्टल्स निघून जातील। माझ्या घरच्यांना एवढी एक्साइटमेंट आहे, मी आईस्क्रीम बनवलेली आहे। मी सेमी सेटसाठी आईस्क्रीम काढली तरी त्यांना सगळ्यांना टेस्ट करायची होती। तर सगळ्यांनी टेस्ट करून पाहिली होती आईस्क्रीम। अशा हळूहळू आईस्क्रीम काढायची, तुम्ही बघू शकता सगळ्यांना खाण्याची उत्सुकता होती। इतका मस्त कलर आणि त्याचा स्मेल येत होता, खूपच मस्त। आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात परत एकदा। तुम्ही बघू शकता असं डीमार्टमध्ये जी आपली सॉफ्टी मिळते ना, सेम तसं टेक्स्चर त्याला आलेलं आहे, एकदम सॉफ्ट। जर तुम्हाला खूपच घाई असेल खायची तर तुम्ही अशी खाऊ शकता, पण एकदम आपल्याला जशी मार्केट स्टाईल मिळते 99% आपल्याला आईस्क्रीम सेम तशीच होणार आहे। त्यासाठी आपण ही पुन्हा एकदा मिक्सरमधून काढलेली आहे। आता यामध्ये मी मँगोचे थोडे एक छोटे पीस कट करून घेतलेले होते, ते आपण यामध्ये पीस घालून घेऊयात। तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, हे ऑप्शनल आहे। आता हे व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा याला आपलं प्लास्टिकचं जे मी कव्हर करण्यासाठी घेतलेलं आहे प्लास्टिक, ते व्यवस्थित टॅप करायचं आणि आईस्क्रीम सेट व्हायला ठेवून द्यायची। ते व्यवस्थित चिकटवलं ना, त्यामुळे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाही। आपली मँगो आईस्क्रीम एकदम सॉफ्ट आणि मस्त अशी तयार होईल। पुन्हा एकदा एक प्लास्टिकचा त्यावर कव्हरिंग करायचा आणि याचं झाकण लावून फ्रीजमध्ये हे 6 ते 7 तासांसाठी पूर्णपणे सेट व्हायला ठेवून द्यायचं।
फ्रीझरमध्ये ठेवायचं, डीप फ्रीजमध्ये. आता 5 ते 6 तास झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते आईस्क्रीम काढून. तुम्ही बघू शकता प्लास्टिक वरून सुद्धा कलर किती छान आणि डार्क दिसतोय आईस्क्रीमचा. खूप मस्त. जसं तुम्ही मँगो घेणार ना त्यानुसार तुमची आईस्क्रीमला मस्त असा कलर येईल. त्याच्यामुळं मँगो घेताना ना छान असे पिकलेले आणि गोड मँगो घ्या. त्याच्यामुळं तुमची आईस्क्रीम पण तेवढीच सुंदर होईल. आता ही आपण छोटे छोटे पीसेसमध्ये मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप मस्त अशी इझिली कट होती आईस्क्रीम. तुम्ही बघू शकता. वाव, बघ एकदम मस्त असं झालेले आहे. खूपच सुंदर. कलर ही अप्रतिम आलेला आहे. आईस्क्रीम नक्की एकदा ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि अशाच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.